थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर पौष्टिक आणि आवर्जून केला जाणारा नाश्ता म्हणजे गरमागरम थालीपीठ. हे थालीपीठ थापताना बघा, याला अजिबात तडे जात नाहीत. खुसखुशीत आणि खमंग असे थालीपीठ भाजण्यासाठी मुळात त्याची भाजणी चांगलं होणं फार गरजेचं आहे. आपण एकदा काही भाजणी बनवली की साधारण 2 ते 3 महिने तरी अगदी सहज वापरू शकता. आणि जेव्हा हे थालीपीठ बनवायचं असेल तर फक्त 10 मिनिटांमध्ये असं गरमागरम थालीपीठ बनवू शकता. तर थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी एखादा पेला किंवा अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. म्हणजे आपलं साहित्य व्यवस्थित आलं म्हणजे भाजणीला चवही छान येते. भाजणीचं प्रमाण घेताना लक्षात ठेवायचं, जास्त प्रमाण हे ज्वारीचं घ्यायचं म्हणजे थालीपीठ छान अशी खुसखुशीत होतात. तर इथे मी 2 वाट्या ज्वारी घेतली. तसेच 1 वाटी भरून रेशनचा तांदूळ घेतला. आपण कोणताही तांदूळ वापरू शकता. थंडीचे दिवस आहेत आणि बाजरी बऱ्यापैकी उष्ण असते, त्यामुळे 1 वाटी भरून बाजरी घेतली. भरपूर कॅल्शियम आणि पौष्टिक अशी ही नाचणी सुद्धा वापरणार आहोत. नाचणी ही थंड असते आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे फक्त पाव वाटी भरून नाचणी घेतली. आपल्याला वापरायची नसेल तर नाही घेतली तरीही चालेल. ही तर धान्य झाली. आता डाळी सुद्धा आपण वापरणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी भरून मूग डाळ घेतली. आपल्याला जर अख्खे मूग वापरायचे असतील तर तसे सुद्धा वापरू शकता. पाव वाटी भरून उडीद डाळ घेतली. फार जर उडीद डाळ झाली तर थालीपीठं वातड होतात, त्यामुळे पाव वाटी उडीद डाळ पुरेशी आहे. तसेच कडधान्य घेताना इथे मी 1 वाटी हरभरा, 1 वाटी अख्खा मसूर आणि 1 वाटी भरून वाटाणा घेतला आहे. याऐवजी आपल्याला जर दुसरी कडधान्य वापरायची असतील जसे की चवळी, मटकी तर ते सुद्धा वापरू शकता. पण प्रमाण मात्र एवढंच ठेवायचं. थालीपीठं खुसखुशीत तर व्हावेच, पण सोबतच त्याला चांगली बाइंडिंग यावी यासाठी इथे मी अर्धी वाटी पोहे वापरले. आपल्याला जर पोह्यांचं प्रमाण थोडं जास्त करायचं असेल तर तसं सुद्धा वापरू शकता. आता मसाल्यांमध्ये इथे मी 2 चमचे भरून धणे, 2 चमचे जिरे आणि अगदी पाव चमचा भरून मेथी दाणे घेतलेत. हे मसाले आत्ताच यामध्ये घातले म्हणजे नंतर थालीपीठ बनवताना वेगळी धणे जिरे पूड वगैरे घालायची काहीच गरज नाही. आता यामध्ये 1 चमचा भरून ओवा सुद्धा घालायचा आहे. माझ्याकडून राहून गेलाय तर ही सगळी धान्य भाजताना त्यावेळी मी ओवा घालणार आहे. आता ही सर्व धान्य चांगली अशी मिसळायची आणि एकत्रितपणे भाजणार आहोत. म्हणजे ही भाजणी साधारण 3 महिने तरी अजिबात खराब होत नाही, व्यवस्थित अशी टिकून राहते. महिना संपत आला की किराणाही संपत येतो. तर त्यावेळी काय करायचं, जे थोडी थोडी डाळी कडधान्य शिल्लक राहतात त्यापासूनच हे मिक्स कडधान्य करून आपण थालीपीठ भाजणी बनवू शकता. आता हे भाजण्यासाठी तवा फार गरम करायचा नाही. हलकासा गरम झाला की गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये हे धान्य घालायची. आता सर्व धान्य एकाच वेळी न घालता 2 बॅचमध्ये मी भाजणार आहे. आता हे धान्य लगेच करपू नये यासाठी सतत अशी परतत भाजायची म्हणजे सर्व धान्य एकसारखी भाजली जातात. तर ही बघा, हे असं भाजत आलं की यामध्ये मी थोडासा ओवा घालते म्हणजे ही थालीपीठ पचायलाही हलकी होतात. तर हे सर्व धान्य छान अशी परतत भाजायची आहे. धणे जिऱ्याचा छान असा सुगंध पसरू लागला आणि या वाटाण्यांना बघा हलकेसे असे डाग दिसू लागले की समजायचं ही सर्व धान्य व्यवस्थित अशी भाजली गेलीत. तर ही सर्व धान्य अशी व्यवस्थित भाजून झाली की मग एका परातीमध्ये काढायची. पूर्णपणे थंड झाली की मगच गिरणीमधून दळून आणायची. नेहमी आपण भाकरीसाठी जसं पीठ दळून आणतो त्याच पद्धतीचं पीठ दळायचं. तर एवढ्या साहित्यामध्ये बरोबर ही 1 किलोची भाजणी तयार झाली. आता ही भाजणी साधारण 3 महिने तरी अगदी व्यवस्थित टिकते. आपल्याला जेव्हा थालीपीठ बनवायचं असेल तेव्हा वेगवेगळी पीठं वगैरे न गोळा करता यातील हे पीठ घेऊन अगदी 10 मिनिटांमध्ये छान असं खमंग थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ भाजण्यासाठी यातील हे 1 कप पीठ घेतलं. या 1 कप पिठामध्ये साधारण 4 थालीपीठं अगदी सहज होतात. यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घातलाय. भरपूर सारी कोथिंबीर घातली. आपल्याला जर मेथीची भाजी, पालकची भाजी यामध्ये घालायची असेल तर तशी सुद्धा वापरू शकता. थोडीशी हळद घालायची आणि 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं.
यामध्ये मी आलं लसूणची पेस्टसुद्धा घालणार आहे. आपल्याला जर वापरायची नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. आपल्याकडे जर पांढरे तीळ असतील तर तेही यामध्ये चमचाभर तरी घालायचे. आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये लगेच पाणी वगैरे न घालता सुरुवातीला हे कोरडे जिन्नस हाताने असे एकजीव करायचे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळायचं. तर बघा, भाजणीमध्येच आपण ओवा, जिरं सर्वच घातलं होतं, त्यामुळे आता यामध्ये काही घालायची गरज नाही. हे पीठ असं मळून झालं की वरून एक चमचा भरून तेल घालायचं आणि साधारण 5 मिनिटे तरी झाकून ठेवायचं. थालीपीठाचं पीठ फार घट्ट किंवा फार सैल मळायचं नाही. भाकरीपेक्षा हलकंसं सैल मळलं किंवा नेहमी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळायचं. आता याचा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि याचं थालीपीठ थापायचं. तर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक सुती कापड पाण्यामध्ये बुडवून घेतलंय आणि थालीपीठ थापण्यापूर्वी यावर अजून थोडंसं पाणी घालायचं. आपल्याकडे जर केळीचं पान असेल किंवा बटर पेपर असेल तर त्यावर सुद्धा हे थालीपीठ थापू शकता. तर हे बघा, एकसारखा हा गोळा करायचा आणि अशा पद्धतीने छान असं थालीपीठ थापायचं. थालीपीठ थापताना सुद्धा फार जाड किंवा अगदीच पातळ थापायचं नाही. गरज असेल तर अधेमध्ये पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीचं हे थालीपीठ थापायचं. थालीपीठावर अशी ही बोटं उमललेली असली की ती बाजू हलकीशी कच्ची राहते. तर असं होऊ नये यासाठी पाण्याचा हात अशा पद्धतीने फिरवायचा आणि एकसारखं थालीपीठ थापायचं. यामध्ये तेल सोडता यावं यासाठी अशा पद्धतीचं छिद्र करायचं. लोखंडी तव्यावर भाजणार आहोत त्यामुळे तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटून राहत नाही. आपण जर नॉनस्टिक तवा वापरत असाल तर तेल लावायची सुद्धा गरज नाही. आता रुमालासकटच हे थालीपीठ उचलायचं आणि यावर ठेवायचं आणि अगदी व्यवस्थित वरचा रुमाल काढायचा. तर हे बघा, पीठ व्यवस्थित मळलं असलं म्हणजे रुमालाला अजिबात हे पीठ वगैरे चिकटत नाही. आता या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि कडेलाही तेल सोडायचं. गॅस बारीक किंवा मोठा ठेवायचा नाही, मध्यमच ठेवायचा, म्हणजे थालीपीठ वातड वगैरे होत नाहीत. एका बाजूने खरपूस अशी भाजू लागली की नंतर दुसरी बाजू उलटायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं खरपूसपैकी भाजू द्यायचं. मध्यम आकाराचं थालीपीठ भाजण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटे तरी अगदी सहज लागतात. आणि ह्या गरम गरम थालीपीठासोबत असं लोण्याचा गोळा असेल तर खायला तर अजून छान लागतं. तर घरामध्ये कोणी डाळी, कडधान्य खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीचे ही थालीपीठ बनवणं फार गरजेचं आहे, म्हणजे त्यांना समजणार सुद्धा नाही की यामध्ये आपण डाळी किंवा कडधान्य सुद्धा वापरली आहेत. तर थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर पौष्टिक आणि फायबरयुक्त असा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. तसेच आज आपण बनवलेली भाजणीचं प्रमाण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.